चिंतामणबाई गांगुर्डे त्यांचं चिंतामणबाई गांगुर्डे आणि जागतिक कवी नामदेव दासरा यांच्या कवितेचं वाचन असं मी संयुक्त ठेवला. आता कविता सगळं झालं वाचून तरच वेळ गेली सगळ्यांनी. मग आता आम्ही जे नामंतरवादी त्यांनी 16-17 वर्ष घरावर तुळशी पत्र ठेवलं, नोकऱ्या सोडल्या. आधी त्या बाबासाहेबांना मराठवाडा विद्यापीठाला मिळवण्यासाठी आम्ही आंबेडकर साहेबांनी स्वतःला झोपून दिला. असे अनेक लोक आहेत. एक चिंतामण नाही, चिंतामणला चिंता त्यांच्या घराची नव्हती त्यावेळेस. मामासारखे सरदार, देश जवळ मामा, मी त्यांना सरदार म्हणतो. आमचे ज्येष्ठ नेते याच्यासारख्याने नोकऱ्या सोडल्या. दाक्षरबाईंना नाव दिलं महानगरपालिकेमध्ये अधिकारी. नोकरीची पर्वा नाही केली त्यांनी कधी. अनेक वेळा जेलमध्ये गेले. मंगेशबाईंनी बोलला 28 दिवस नागपूरच्या जेलमध्ये होता, नोकरीची पर्वा नाही केली. मुंबईमध्ये तिथे जेलमध्ये होते, नोकरीची पर्वा नाही केली. आमच्या सारख्याने आयुष्यभर जेलच भोगले. आम्ही वेडे पिछे झालो होतो, आम्ही ध्येय वेडे होतो. या नामाचा प्रश्न तो केवळ अस्मितेचा नव्हता, तो आमच्या अस्तित्वाचा होता. आमच्या अस्तित्वाची अस्तित्वाचं टिकायला पाहिजे. मंगेशबाईंनी थोडक्यात सांगितले. त्याचे पण लाभलंच काय, दादा पाहिजे तर पुस्तक पलट गेलं तरी झोपणार नाही. लाभलंच काय. 17 वर्ष झाले का हो? 1 वर्षामध्ये 4-5 आंदोलन ही साधी गोष्ट. त्या आंदोलनाला तयार त्याला लागणारा पैसा वर्षभर आंदोलन चालायचं. आणि अशा प्रकारचे आंदोलन आम्ही चालतो. तुम्ही बघितलं असेल, तुमच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, तुमच्या व्हॉट्सअपला नामांतर वर्धापन किती फोटो आले ते मला नाही माहिती. पण त्याचे नामांतर आहे, त्याचे नामांतर लढायचे आहे, त्यांचे सगळे व्हॉट्सअप त्या नामांतर वर्धापन दिनाच्या शुभेच्छा आलेले. मला आश्चर्य वाटतं ते बाबासाहेबांचे नामांतर लढायचे आमचे सेनानी होते, ते आज कवितेचे सगळे घुसले. अरे तरी ते सगळ्या नामांतरच्या तुमच्यावरती आलेले प्रसंग तुम्ही लढण्यात ते साधायला पाहिजे होता. आणि उद्या कविता वाचायला पाहिजे होती. उद्या स्फूर्ती दिला हेच ना. अरे त्याचं जळतंय त्यालाच कळतंय, बाकीचं ते निवडणुकीतच पडतंय. एखादी कविता करते बरेच काही वेळ कमी आहे. आमच्या सारखे जर बोलायला लागले तर त्याचा तास नामांतरच्या प्रश्नावरती आम्ही बोलू. का संघर्ष बाबासाहेबांना मिळते. त्या चळवळीला संघर्ष नाही, ती बेताळीची तलवार असते. आणि हा संघर्ष करणारे लोक आम्ही कसली परवा नाही केली. आजही 70 वर्षाचा आहे, संघर्षाला पुढे आहे. आजही माझ्या हातात नाही. ती कविता सांगावं लागेल. माहीत खरी ठेवू.
या ठिकाणी विद्यार्थ्या म्हणजे अनेक विद्यापीठ जगातल्या विद्यापीठामध्ये आहेत. ही कविता पत्र अजून मोठ्या विद्यापीठामध्ये घेतली का तर हे जे नाव हे विद्यापीठ जे होतं मराठवाडा विद्यापीठ ते तेवढे विद्यापीठ उपस्थित राहिले. नामांतर ते ठाण्याकडे जाता नामांतर ते समांतर समांतर झाले आहे. नामांतर नव्हते तरी घरात भीमसैनिक बाबाचा स्वाभिमानाने मागत होता विद्यार्थी. तरी किती घरेदारे आणि वस्त्या नामांतरवादी उद्भवत बेघर उपाशी पोटी वडवण तरी बेधडक मागत होता पॅन्थरवादा स्वाभिमानाने मराठवाडा विद्यापीठ. सत्तेपुढे चिरडला गेला, जातीवाद्याकडून भरटला गेला. पॅन्थरवादा हरला नाही, नामांतर चालत मागे सरला नाही. घराची होळी आयुष्याची रात कमाली फासून जगला तो नामांतरासाठी. मित्रांनो माझ्या भावांना दीड या समांतर झाले आहे. आता नामांतर कितीतरी पडले शेत सैनिकाचे पडले, कितीतरी राहिले रक्ताचे पाक तरी न सोडले माझ्या पॅन्थरने विद्यापीठ पोटाच्या विद्यापीठासाठी. पॅन्थरने विद्यापीठ पोटाच्या पीठासाठी नाही, ज्ञानाच्या विद्यापीठासाठी देशाचा पाडवा गेला. गुजरात कांबळे कित्येकांचे छाटले गेले हात पाय. किती आठवडे पॅन्थर जनार्दन मावडे, शरद पाटोळे, दिलीप रामटेके, जनरल कांबळे, अविनाश फुलरे, नारायण गायकवाड, रोशन भोसले, दिवाकर थोरा असे कितीतरी पॅन्थर आणि त्यांचं दुःख आणि त्यांचं दुःख ठाई ठाई जळलं आमच्या गौतम वाघमारे. त्या हातावरती आपले ठेवून लढल्या आमच्या आया बहिणी रंगवागिरी. प्रतिबद्धाने सुवासिनी बसवले, हल्ल्याने मागे सरले नाही. प्राणपणाचे हवेचे देऊन पॅन्थरने माझा दिला आम्हा स्वाभिमानाने डॉक्टर बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठ फुटलं. तर त्यांचं जे नाव, त्या शहीदांचे नाव, त्यांनी जिंकलेल्या लढाईचे नाव करू तोडगोड तिळगुळ देऊ समांतर झाले आहे नामांतर. हा आमचा किरण शामराव लोखंडे. मित्रांनो तुम्ही इथे कविता बघितली असं तिथं फोटोच लावून ठेवलं. त्याने तो गुजरातला हे दिली आहे त्याने सौदा करा होतो. आमच्या सदैव दिवार परंतु त्याने ही 2017 मध्ये ही कविता केली. नाही 94च्या अगोदरची कविता आहे. 17 वर्ष झाले ही कविता त्याने केली. नंतर मराठवाडा, नंतर मराठवाडा हा आम्ही पाहिला. आम्हाला ते मराठवाडा कारण आम्ही ते झेललंय, सोसलंय, पाहिलंय, डोळ्याने पाहिलंय. मुद्दा असं येतो आणि तानसेनबाई हे आमचे गुरु आहे. त्याचा तर भरपूरच आहे. मी एवढंच सांगेन आणि 95 पासून नामांतराचा या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया साजरा करत आलेली आहे. साजरा परवा 2 वर्षापूर्वी आम्हाला कसे विसरले मला तेच कळत नाही. 2 वर्षापूर्वी शहीद हॉलमध्ये आणि 75 लोकांना आम्ही शीट दिली, ट्रॉफी दिली, सन्मानपत्र दिला. 75 नामांतर त्यांना सोनाली गेलो होता. आम्ही 95 पासून प्रत्येकाला सन्मानपत्र आणि ते देत आलोय. आणि दादा तुम्हाला माहित असेल, तुम्ही साक्षी असाल, दादासाहेब गायकवाडचा कार्यक्रम 1982 पासून या रमाबाईमध्ये सुरू आहे. आणि ट्रॉफ्या देऊन सन्मानपत्र देऊन साजरे केले. त्या कार्यकर्ते असे पोचत आणि पोकळ नाही. आम्हाला जे करायचं ते भरीव करू आणि एकतेने करू. आमच्यामध्ये धमाक आहे, आमच्यामध्ये शब्दाचा यमक देखील आहे. नाकारता येत नाही. मला काही जास्त बोलायचं नाही. अंजनबाईला वेळ मिळायला पाहिजे. पोपटबाई आहे लक्षात. परंतु पुढच्या वर्षी मात्र या ठिकाणी 14 जानेवारी
माझ्यावर करणार एवढं मात्र जाता जाता सांगतो आणि उद्यापासून पुढील कामाला लागतो. धन्यवाद भाई.